सुरजा या इकडे. काय सगळं नीट चाललंय ना? होय होय वर्गणी गोळा होती का? चाललंय काम. अहो सगळी स्वतःहून पैसे देतात आणि आपलं ते श्रीपती गुरुजी ते तर म्हणाला माझी अख्खी पेन्शनच घे. वा वा वा, हे बाकी उत्तम झालं बघ. पण ते गोट्या सांगत होता फक्त ते पवारांनी पैसे नाही दिले. का? 1000 रुपये नाहीत त्यांच्याकडे. 1000 रुपये नाही तर असं कुठं असतंय का? आम्ही गावचा विकास करायचा एवढा प्रयत्न करतोय तरी लोक अडथळा आणतात. आता परवा ग्रामसभेत पण शीतल कशी बोलली बघितलं ना? कसं होणार आहे आपल्या गावाचं, मला तर टेन्शनच आले. पण ना त्यांनी तर असं नव्हतं करायला पाहिजे ना. अहो विक्रम तर आपल्या पोरासारखा होता त्यांना. शे शीतलच्या घरच्यांनी वर्गणी दिली नाही. हा तेच आम्ही पुढे होऊन करतोय ना, म्हणून आम्हाला सगळे विरोध करताय. पण मी पण आपल्या भावासाठी, आपल्या विक्रमच्या नावासाठीच करतोय ना. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी बेतो तुमच्या संघ वर्गणी गोळा करायला. ठीक आहे, माझे 1000 रुपये वर्गणी. ही पण घे 300 रुपये. आणि काय लागलं तर मग मला मागा, मी कुठनं बी जुळणी करून देतो. पण माझ्या भावाचं नाव मोठं झालं पाहिजे. देर यू आर राहुल्या, देर यू आर. आता काही झालं ना, आपल्या भावाचं विक्रमरावचं प्रवेशद्वार उभा करायचंच. हा आता खरं जोश आला बघ. चला. कुठं जायचं? फौजींच्या घरी जायचंय. आजच्या वय. हा चला चला चला, बापू चला. येतो. नमस्कार फेडरेशन अध्यक्ष. अगं बाई राहुल्या, भैया साहेब नमस्कार नमस्कार. एवढा फौज फाटा घेऊन कुठं काय लढायला चाललाय वे? हो नाही, नाही म्हणजे सगळीच गटून आलाय, काय झालंय? अहो मामी, वर्गणी पाहिजे होती 1000 रुपये. भैया 1000 रुपये? इथं काय पैशाचं झाड लावलंय वे? हो मामी, ते काय बी सांगू नका, कुठनं बी द्या. अरे पण कसली वर्गणी? गणपती यायला टाइम आहे अजून. अध्यक्ष राहुल्या, लेट मी एक्सप्लेन. इथं आपल्या गावच्या फाट्यावर एक कमान उभी करायचं आम्ही ठरवले. शहीद विक्रम राऊत प्रवेशद्वार. म्हणजे कसं गावातनं येताना जाताना तिथनं पास होणाऱ्या प्रत्येकाला ती कमान दिसेल. ह्यानं काय होईल, विक्रम राऊत सदैव आपल्या स्मरणात राहील. अगं बाई चांगलीच आयडिया आहे की. हा पण 1000 रुपये जरा जास्तीच होत्यात ना. मामी, अहो तर तुम्ही फेडरेशन अध्यक्षा, उलट तुम्ही तर सगळ्यात जास्त वर्गणी दिली पाहिजे. का रे? होय होय होय. हो हो हो, तुम्ही तर दिलीच पाहिजे. अजून जास्त म्हणा. 1000 रुपये द्या आणि त्यातनं फायदा काय होणार आहे आमचा? अहो मामी, आता त्यात कसला विचार करायचा आहे? हा द्या की वर्गणी. आणि कसं आहे, चांगल्या कामाला उशीर नको. आणि ग्रामसभेत शीतलने बाह्यांच्या आयडियाला विरोध केला होता. आता तुम्ही तरी विरोध करू नका. हा अहो नाही नाही, शीतल बघितलंस काही काय म्हणतात? काय? शीतल, ते आपल्या विक्याच्या नावानं कमान उभा राहायचं आहे ना, मग त्यासाठी वर्गणी दिक्की. अहो पुष्पाताई, तुम्ही दिले का 1000 रुपये? देते की. आता मी पोरासनी म्हणतीये 200 देती.
बरं ऐकणं झाले आता नको म्हणते का मी बरी पोरं म्हणत्या दिलं तर 1000 रुपयेच पाहिजेत आता काय बोलू सांग बाई शीतल. रावल्या अरे बळजबरी कशाला करताय? ज्यांना द्यायचे असतील ते देत्याल. अहो, असं कसं शीतल? असं केलं तर कुणीच देणार नाही. हा काय आहे, बळजबरीनं नाही आणि आम्ही आमचे खिशे भरत नाही कमानीच्या नावाखाली. मी कमान उभी करू नका असं म्हणलंच नाही. आपण खपून बांधू की कमान, पण त्यासाठी सगळ्यांनीच दिली पाहिजे अशी सक्ती कशाला? हाय का आता म्हणजे आम्ही काय चांगलं करायला गेलं की तुम्हाला प्रॉब्लेमच होतो? म्हणजे आम्ही काय चांगलं करायचंच नाही का? हा अहो तुमच्या रावल्या ह्यांच्या भावासाठी करतोय रे मी सगळं. हा शीतल, अग आपल्या इक्याच नावानं कमान झाली तर कसलं भारी होईल माहितीये का? रावल्या अरे पण नाही बिन नाही, तू वर्गणीत दे 1000 रुपये. गावातल्या सगळ्यांनी वर्गण दिली आहे. फक्त फक्त काय? शीतलच्या घरच्यांनी ना दिली. त्यांचं त्यांनाच कमी झालंय आणि वर्गणी कुठनं देणार ते? हे बघा तुम्ही असं लोकांना भावुक करून त्यांच्याकडनं पैसे गोळा करू नका. त्याची जशी परिस्थिती असेल तसं तो करल. होय होय आता हिच्या घरच्यांची तशी परिस्थिती असती तर 1000 काय 10,000 दिले असते, पण आता नाही ना, मग काय करायचं? हो फेडरेशन अध्यक्ष, बाकीच्यांचं राहू द्या, तुमचं काय ती बोला. हे देणार तुझे पैसे, हे नुसतंच आपल्याला ऐकवणार. जाऊ दे भैया, चला. चला येतो. शीतल, मला वाटलं नव्हतं तू आपल्या इक्याच्या नावानं होणाऱ्या कमानीला विरोध करशील. रावल्या अरे रावल्या अरे